Hello dear student. In previous lecture we discussed about pollination and its type. Today we are going to learn about agency of pollination. Agents responsible for pollination have been grouped into two categories. First, abiotic, and second, biotic. What is meant by abiotic agent? These are non-living agent. Non-living agent. Which include wind and water. Second, biotic agent. These are living agent. These are living agent. These are living organism, which include insect, birds, bat, etc. First of all, we discuss about abiotic agents. Abiotic agent. First of all, pollination by wind. Pollination occur with the help of wind. Such pollination is called anemophily. या pollination ला काय म्हटलं जाते? Anemophily. Pollination कशाद्वारे घडून येते? Wind द्वारे. Pollination occur with the help of wind. Such pollination is called anemophily, and such plant are called anemophilous plant. Floral adaptation for anemophily. याचं फ्लोरल एडॅप्टेशन आपल्याला बघायचं आहे. यामध्ये लक्षात ठेवायचं, फ्लावर्स आर स्मॉल अँड इनकॉन्स्पिक्युअस. यामध्ये जे फ्लावर आहेत ते स्मॉल असतात आणि इनकॉन्स्पिक्युअस असतात, नॉट अपियर्ड. ते आपल्याला दिसून येत नाही. फ्लावर्स आर कलरलेस, विदाउट नेक्टर अँड विदाउट फ्रॅग्रन्स. फ्लावर हे स्मॉल असतात, इनकॉन्स्पिक्युअस असतात, कलरलेस असतात. त्याचप्रमाणे यामध्ये नेक्टर नसते. नेक्टर म्हणजे काय होते? यामध्ये स्वीट सबस्टन्स अब्सेंट असते. आणि फ्रॅग्रन्स मीन्स स्मेल. असं स्पेसिफिक स्मेल या फ्लावरला नसते. त्यानंतर यामध्ये पुढच्या कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचं. यामध्ये जे पोलन ग्रेन्स आहेत, पोलन ग्रेन्स आर लाईट इन वेट अँड ड्राय. याचं वेट फार कमी असते. सो दे कॅन बी इझिली कॅरी आउट बाय विंड. अँड लार्ज नंबर ऑफ पोलन ग्रेन्स आर प्रोड्यूस. यामध्ये जास्त प्रमाणात पोलन ग्रेन तयार होत असतात. त्यानंतर यामध्ये जे स्टेमन आहे, स्टेमन्स विथ लॉंग फिलामेंट. यामध्ये जे स्टेमन आहे त्याची फिलामेंट ही लॉंग असते. अँड अँथर आर वर्साटाईल. यामधलं अँथर कसं असते? वर्साटाईल अँथर असते. वर्साटाईल अँथर म्हणजे अशा प्रकारे अँथरची पोझिशन असते. या अँथरला काय म्हटलं जाते? वर्साटाईल अँथर. हे काय आहे? फिलामेंट. हे काय आहे? अँथर. कोणतं अँथर आहे? वर्साटाईल अँथर. कशाचं डायग्राम आहे? स्टेमन. स्टेमन possess long filament and versatile anther. ओके.
त्यानंतर यामधलं जे स्टिग्मा आहे ते स्टिग्मा कसं असते, फिदरी, पंखासारखं असते. स्टिग्मा आर फिदरी विच रिसीव विच ट्रॅप पोलन. पोलन ग्रेन काय करते, ट्रॅप करते, कॅरीड बाय विंड करंट. लक्षात आलं. फ्लोरल अडॅप्टेशन फॉर एनिमोफिली. एनिमोफिली मीन्स pollination occur with the help of wind. Okay. For example of anemophilous plant, यामध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, ग्रास, मेज, बीट, ओट, बार्ली, पाम. Palm are also wind pollinated plant. Example of wind pollinated plant. Second, biotic agent, pollination by water. Transfer of pollen grain through the agency of water. Such pollination are called hydrophily. Second कोणता है, hydrophily. Hydrophily means pollination occur with the help of water. Means pollination by water. Pollination by water. यामध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. एक्झाम्पल ऑफ जोस्टेरा. सेकंड आहे वेलिस्नेरिया. ठीक आहे, हायड्रोफिलस प्लांटचे एक्झाम्पल आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे फ्लोरल ॲडॅप्टेशन ऑफ हायड्रोफिली. फ्लोरल ॲडॅप्टेशन फॉर हायड्रोफिलस प्लांट. यामध्ये फर्स्ट पॉइंट लक्षात ठेवायचं, फ्लावर्स आर स्मॉल अँड इनकॉन्स्पिक्युअस. फ्लावर आर स्मॉल अँड इनकॉन्स्पिक्युअस. त्यानंतर यामध्ये पेरियंथ अँड अदर फ्लोरल पार्ट आर अनवेटेबल. व्हॉट इज मीन बाय पेरियंथ. पेरियंथ कशाला म्हटलं जाते, सेपल आणि पेटल आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. यामधलं कॅलिक्स कोणता आहे, करोला कोणता आहे हे आयडेंटिफाय करता येत नाही, त्याला म्हटलं जाते पेरियंथ. पेरियंथ अँड अदर फ्लोरल पार्ट्स आर अनवेटेबल. त्यानंतर पुढचे कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचं, पोलन ग्रेन आर लॉन्ग अँड अनवेटेबल ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ म्युसिलेज. यामध्ये जे पोलन ग्रेन आहेत ते लॉंग आहेत, अनवेटेबल आहेत आणि त्यांना कशाचं कव्हरिंग आहे, म्युसिलेजचं कव्हरिंग आहे. त्यामुळे ते वॉटरमध्ये खराब होत नाही. त्यानंतर यामध्ये पुढचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, नेक्टर and fragrance are lacking in flower. Flower without nectar, flower without fragrance. You understand? There are two types of hydrophily. Hydrophily चे दोन टाइप पडतात. फर्स्ट आहे हायपोहायड्रोफिली. सेकंड आहे इपी हायड्रोफिली. हायपोहायड्रोफिली, इपी हायड्रोफिली. Hypohydrophily means pollination occur
बिलो द सरफेस ऑफ वॉटर. पॉलिनेशन कुठे घडून येते? पॉलिनेशन ऑकर बिलो द सरफेस ऑफ वॉटर. Epihydrophily means pollination occur on the surface of water. Pollination occur on the surface of water. Hypohydrophily means pollination occur below the surface of water. Here pollen grain are heavier than water. यामध्ये जे पोलन ग्रेन आहे, हायपोहायड्रोफिली मधलं पोलन ग्रेन कसं असते? पोलन ग्रेन हेवियर than water. Here pollen grain heavier than water, sink down and caught by stigma of female flower. याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. जोस्टेरा. फॉर एक्झाम्पल जोस्टेरा. जोस्टेरा यालाच म्हटलं जाते सी ग्रास. दिस इज ऑल्सो नोन एज कॉमन नेम सी ग्रास. जोस्टेरा काय आहे? हायपोहायड्रोफिलस प्लांट आहे. यामधलं पोलन ग्रेन कसं असते? हेवी असते. पोलन ग्रेन आर हेवियर दॅन वॉटर. त्याचप्रमाणे पोलन ग्रेन आर लॉंग रिबन लाईक अँड विदाउट एक्झाईल. यामधलं पोलन ग्रेन हे लॉंग आहे, रिबन लाईक स्ट्रक्चर असते अँड त्याचं आउटर कव्हरिंग असते एक्झाईल. जसं पोलन ग्रेनचं आपण स्ट्रक्चर डिस्कस केलं होतं, त्यामध्ये आउटर लेअरला एक्झाईल म्हटलं जाते. त्यामधली जी आउटर लेअर आहे ती अब्सेंट असते, विदाउट एक्झाईल. ओके. देन epihydrophily. Epihydrophily means pollination occur on the surface of water. For example लक्षात ठेवायचं Vallisneria. Pollen grain float on the water surface. यामध्ये पोलन ग्रेन कसं असते? वॉटर सरफेसवर फ्लोएट तरंगत असते. पोलन ग्रेन फ्लोएट ऑन द वॉटर सरफेस अँड रीच द स्टिग्मा ऑफ फिमेल फ्लावर. फॉर एक्झाम्पल Vallisneria. Vallisneria is a dioecious plant. What it mean by dioecious? What it mean by dioecious plant? Vallisneria is a dioecious plant. Dioecious plant means male and female flower produce on the separate plant. सेपरेट प्लांट मध्ये मेल आणि फिमेल फ्लावर तयार होत असतात. त्या प्लांटला म्हटलं जाते डायोसियस प्लांट. Vallisneria is a submerged. Submerged means पाण्यामध्ये बुडलेली एक्वेटिक प्लांट आहे, फ्रेश एक्वेटिक प्लांट आहे. Vallisneria is a dioecious submerged fresh water aquatic plant in which female flower reach the water surface temporary to ensure pollination and male flower float on the water surface. Okay. Specific gravity of pollen grain is equal to water. पोलन ग्रेन मध्ये स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते. ती ग्रॅव्हिटी आणि वॉटरची ग्रॅव्हिटी ही सारखी असते. सो दे फ्लोएट ऑन द वॉटर सरफेस. यू अंडरस्टँड? डन? ओके. Now then start. Biotic agent. Biotic agent means living agent. These are living agent.
फर्स्ट pollination by insect. Such pollination which is called as entomophily. या pollination ला काय म्हटलं जाते? Entomophily. Pollination take place with the help of insect. Such pollination is called entomophily, and such plant are called entomophilous plant. It occur in rose, jasmine and citrum. कशामध्ये घडून येते हे पॉलिनेशन? फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, रोज, जास्मिन and third citrum. हे काय आहे? एंटोमोफिलस प्लांट्स आहेत. त्यानंतर पुढे बघायचं आहे फ्लोरल ॲडॅप्टेशन फॉर एंटोमोफिली. फ्लोरल ॲडॅप्टेशन यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचं. फ्लावर्स आर लार्ज, अट्रॅक्टिव्ह अँड ब्राईट कलर. यामध्ये जे फ्लावर आहेत ते कसं असतात? लार्ज असतात, अट्रॅक्टिव्ह असतात आणि कोणत्या कलर मध्ये असतात? ब्राईट कलर. वेगवेगळ्या कलर मध्ये तुम्हाला दिसून येईल ब्राईट कलर. फ्लावर प्रोड्यूस स्वीट ऑर्डर. एक स्पेसिफिक असे स्मेल असते फ्लावरला. अँड फ्लावर्स हॅव नेक्टर ग्लँड. नेक्टर ग्लँड यामध्ये प्रेझेंट असतात. काय म्हटलं? फ्लावर प्रोड्यूस स्वीट ऑर्डर. ऑर्डर मीन्स स्मेल. फ्लावर हॅव नेक्टर ग्लँड. नेक्टर यामध्ये प्रेझेंट असते. शुगरी सबस्टन्स यामध्ये प्रेझेंट असते. सो insect attract this flower. Okay. Then stigma. Stigma is rough due to the presence of hair or sticky due to the mucilaginous secretion. यामध्ये स्टिग्मा हे स्टिकी असतात किंवा रफ असतात. त्यानंतर यामध्ये पोलन ग्रेन्स आर स्पाइनी. पोलन ग्रेन कसं असते? पोलन ग्रेन आर स्पाइनी. काटे काटे असतात. त्याच्या जी एक्झाईन जी लेअर असते ती काय असते? स्पाइनी असते. सराउंडेड बाय येलो स्टिकी सबस्टन्स. त्याच्या सभोवताली येलो स्टिकी सबस्टन्स असते. त्या सबस्टन्सला म्हटलं जाते पोलन कीट. विच इज सराउंडेड बाय येलो स्टिकी सबस्टन्स विच इज नोन एज पोलन कीट. Okay. Some flower have special mechanism. For example, salvia. Salvia have developed liver mechanism. Salvia जे फ्लावर आहे त्यामध्ये लिव्हर मेकॅनिझम असते. त्यालाच आपण म्हणतो टर्न पाईप मेकॅनिझम. लिव्हर मेकॅनिझम और टर्न पाईप मेकॅनिझम. कोणत्या फ्लावर मध्ये लिव्हर मेकॅनिझम दिसून येते? सॅल्विया. liver mechanism. Liver mechanism means, what is meant by liver mechanism? सॅल्विया प्लांट्स आर बायसेक्शुअल. हे जे फ्लावर आहे किंवा हे प्लांट आहे काय आहे? बायसेक्शुअल असतात. टू स्टेमन ऑफ फ्लावर हॅव लॉंग बायकर्वेट कनेक्टिव्ह. यामध्ये दोन स्टेमन असतात. अपर ब्रांच बियर फर्टाइल एंथरलोप and lower branch bear sterile antherlope. यामध्ये डायग्राम मध्ये मी सिंपली डायग्राम शो करते. हे सॅल्विया फ्लावर आहे समजा. यामध्ये टू स्टेमन दिसत आहे. अपर ब्रांच बियर फर्टाइल एंथरलोप and lower branch bear sterile antherlope.
यामध्ये इन्सेक्ट काय होते, एंटर होते. इन्सेक्ट एंटर द फ्लावर अँड पुश लोअर अँथर लोब. लोअर अँथर लोबला काय करते, पुश करते. अप्पर फर्टाइल अँथर लोब बेंड डाउन अँड डस्ट द पोलन ग्रेन ऑन द बॅक साइड ऑफ द इन्सेक्ट. यामध्ये इन्सेक्ट जेव्हा फ्लावरच्या आतमध्ये एंटर होते तेव्हा हे काय करते, कशाला पुश करते, लोअर स्टराइल लोबला पुश करते. हे लोअर स्टराइल अँथर लोब आहे, त्यामुळे अप्पर जी फर्टाइल अँथर लोब आहे ते बेंड डाऊन होते अँड कॉन्टॅक्ट विथ इन्सेक्ट विथ बॅक साइड. बॅक साइड इन्सेक्टच्या बॅक साइडला कॉन्टॅक्ट करते अँड पोलन ग्रेन डस्टेड ऑन देअर. आणि पोलन ग्रेन त्यावर काय होतात, डस्ट होतात. अँड फ्लावर where visit another insect, where visit another flower and many flower are pollinated. Means in a single visit many flower can be pollinated. Means pollination and fertilization 100% sure in insect pollination. Okay, आणि या मेकॅनिझमला काय म्हटलं जाते, लिव्हर मेकॅनिझम. लक्षात आलं. पॉलिनेशन बाय इन्सेक्ट. Pollination occur with the help of insect. Such pollination is called entomophily. Such plant which is called as entomophilous plant. यामध्ये सिंपल कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचं. फ्लावर कसं आहे, लार्ज आहे, अट्रॅक्टिव्ह आहे, फ्रॅग्रन्स प्रेझेंट आहे, नेक्टर प्रेझेंट आहे, पोलन ग्रेन कसं आहे, स्टिकी आहे. आणि काही प्लांट मध्ये आपल्याला एक स्पेशल मेकॅनिझम दिसून येते. त्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, सॅल्विया. आणि त्या मेकॅनिझमला काय म्हटलं जाते, लिव्हर mechanism. Next biotic agent, birds. Pollination by bird. Pollination occur with the help of bird. Such pollination which is known as ornithophily. याला काय म्हटलं जाते, ornithophily. What do you mean by ornithophily? Pollination occur with the help of bird. Such pollination is known as ornithophily and such plant which is known as ornithophilous plant. यामध्ये सनबर्ड अँड हमिंग बर्ड हे काय आहे, पॉलिनेटिंग एजंट आहे. याद्वारे काय होते, पॉलिनेशन घडून येते. याची कॅरेक्टरिस्टिक जर लक्षात ठेवलं तर ते कसं असते, हमिंग बर्ड अँड सनबर्ड आर स्मॉल साइज अँड बिग लॉंग. याची जी बीक आहे ती कशी असते, लॉंग असते. एक्झाम्पल ऑफ ऑर्निथोफिलस प्लांट, याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, Bombax, second Callistemon, common name आहे याचं bottle brush, and third Butia. हे कोणते प्लांट आहे, ऑर्निथोफिलस प्लांट आहे. याचं आपल्याला फ्लोरल अडॅप्टेशन बघायचं आहे. यामध्ये फ्लोरल अडॅप्टेशन लक्षात ठेवा, फ्लोरल अडॅप्टेशन फॉर ऑर्निथोफिली प्लांट. फ्लावर्स आर युजुअली ब्राइट कलर, लार्ज अँड अपियर्ड. फ्लावर कसं असते, ब्राइट कलरचं असते, लार्ज असते. दे सिक्रेट प्रोफ्यूज डायल्यूट नेक्टर. यामध्ये जास्त प्रमाणात ॲबुडंट नेक्टर प्रेझेंट असतात. पोलन ग्रेन आर स्टिकी अँड स्पायनी. फ्लावर्स आर जनरली विदाउट फ्रॅग्रन्स ॲज बर्ड्स हॅव पुअर सेन्स ऑफ स्मेल. काय म्हटलं यामध्ये, फ्लावर्स आर लार्ज, ब्राइट कलर. फ्लावर कसं असते, लार्ज असते, ब्राइट कलर मध्ये असते,
पोलन ग्रेन स्टिकी असते, स्पायनी अँड स्टिकी. त्याचप्रमाणे यामध्ये नेक्टर प्रेझेंट असते. त्याचप्रमाणे फ्रॅग्रन्स अब्सेंट असते, विदाउट फ्रॅग्रन्स. फ्लावर्स हॅव जनरली विदाउट फ्रॅग्रन्स, मीन्स त्याला स्मेल नसते. का बरं? बिकॉज बर्ड्स हॅव पुअर सेन्स ऑफ स्मेल. ओके, लक्षात आलं? पॉलिनेशन बाय बर्ड्स. देन लास्ट पॉलिनेटिंग एजंट आहे पॉलिनेशन बाय बॅट. वटवाघूळ बघितला आहे सगळ्यांनी. पॉलिनेशन बाय बॅट्स. या पॉलिनेशनला म्हटलं जाते चिरोप्टेरोफिली. काय म्हटलं जाते? चिरोप्टेरोफिली. Pollination occur with the help of bat. Such pollination is called as chiroptophily, and such plant which is called as chiroptophilous plant. Bat can transfer pollen over a long distance. Bats काय करते? जास्त डिस्टन्स मध्ये पोलन ग्रेन काय करते? ट्रान्सफर करते, कॅरी करते. याचे फ्लोरल अडॅप्टेशन आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. फ्लोरल अडॅप्टेशन फॉर चिरोप्टोफिली. फर्स्ट पॉइंट लक्षात ठेवा, फ्लावर आर डल कलर विथ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स. यामधलं जे फ्लावर आहे कसं असते? डल कलर मध्ये असते. फ्लावर आर डल कलर विथ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स. सेकंड पॉइंट, दे सिक्रेट एबंडंट नेक्टर. जास्त प्रमाणात नेक्टर काय करते? सिक्रेट करते. फ्लावर प्रोड्यूस लार्ज अमाउंट ऑफ एडिबल पोलन ग्रेन. फ्लावर काय प्रोड्यूस करते? फ्लावर प्रोड्यूस लार्ज अमाउंट ऑफ एडिबल पोलन ग्रेन. जास्त प्रमाणात एडिबल पोलन ग्रेन तयार करते. लक्षात आलं? पॉलिनेशन ऑकर विथ द हेल्प ऑफ बॅट. सच पॉलिनेशन विच कॉल्ड एज चिरोप्टोफिली. फ्लोरल अडॅप्टेशन मध्ये लक्षात ठेवायचं, फ्लावर्स आर डल कलर, फ्रॅग्रन्स प्रेझेंट आहे. त्याचप्रमाणे यामध्ये नेक्टर सुद्धा प्रेझेंट आहे आणि जास्त प्रमाणात एडिबल पोलन ग्रेन यामध्ये तयार होतात. फॉर एक्झाम्पल मध्ये लक्षात ठेवायचं, एन्थोसेफेलस, एन्थोसेफेलस यालाच म्हटलं जाते कदम ट्री. काय म्हटलं जाते? कॉमन नेम कदम ट्री. सेकंड आहे एडन्सोनिया. एडन्सोनिया यालाच म्हटलं जाते बॉम्बम ट्री. आणि थर्ड आहे किजेरिया. लक्षात आलं? एजन्सी ऑफ पॉलिनेशन, टू एजंट्स, बायोटिक and abiotic. Biotic agent, non-living agent, which include wind and water. Abiotic agent, and biotic agent means living agent, which include insect, bat, birds. You understand today's topic? Thank you.